नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण तळेगाव रस्त्यावर HP चौक ते खालुंबरे हद्दीतील तीव्र वळण रस्त्यावर आज एक कंटेनर उलटल्याची घटना समोर आली आहे. कंटेनर पलटी झाल्यामुळे कंटेनरवरील मशीन पलटी झाले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्याची दुरावस्था आणि नागमोडी वळण यामुळे कंटेनरचा माल वाहतुकीचा मागील भाग एक पिन तुटल्याने निसटून सदरचा अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शी हनुमंत अलगुडे यांनी पुणे लाईव्हला कळवलं आहे. दरम्यान वडगाव तळेगाव चाकण ते शिक्रापूर या महामार्गावर प्रचंड अवजड वाहतूक, नागमोडी वळणे, कमी रुंदी आणि अपघात प्रवण ठिकाणे यामुळे हा अपघात धोकादायक झाला आहे. या रस्त्याचे गेली अनेक वर्षे लाल फितीत अडकलेले काम सुरू करण्याची मागणी होत आहे. या मार्गावर पादचारी, दुचाकीस्वार चिरडले जाणे, अवजड कंटेनर व मालवाहतुकीची वाहने तसेच गॅस टँकर धोकादायक वळणांवर उलटणे, सिग्नल चौकात वाहने एकमेकांवर आदळणे, रस्ता दुभाजक नसल्याने वाहनांची समोरासमोर धडक होणे असे प्रकार सातत्याने होत असतात. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याची नागरिकांची भावना झाली असून या रस्त्याचे काम कधी सुरू होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. खेड तालुक्याच्या विविध भागात चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. एकीकडे बिबटे आणि दुसरीकडे चोऱ्यांच्या घटनांनी नागरिक भीतीच्या छायेत आहेत. खेड तालुक्यातील बहुळ येथे माणिक गंगाराम साबळे यांच्या घरी चोरट्यांनी मोठा डल्ला मारला आहे. संबंधित घरातून चोरट्यांनी तब्बल 2 लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. खेड तालुक्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा शुभारंभ करण्याचा सपाटा राजकीय पक्षांनी सुरू केला आहे. एकच काम आपण मंजूर केल्याचा दावा आता आजी-माजी आमदार यांच्याकडून केला जात आहे. खेड तालुक्यातील पाईट येथील श्री क्षेत्र कुंडेश्वर देवस्थान रस्त्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार दिलीप मोहिते यांनी मंजूर करून आणल्याचा दावा त्यांचे कार्यकर्ते करत असून रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी दुपारी ठीक 3 वाजता याचा शुभारंभ केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्याने सदरच्या श्री क्षेत्र कुंडेश्वर देवस्थान रस्त्याचे काम मंजूर झाल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. आता ही विकास कामे खरोखर कोणाच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाली असा प्रश्न जनतेच्या समोर निर्माण झाला आहे. वाफगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावागावात आणि वाडी वस्तीवर रोहिणीताई गणेश थिगळे सखी मंचच्या वतीने सन 2026च्या नवीन दिनदर्शिकांचे वाटप सुरू झाले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गटातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह आध्यात्मिक माहिती देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जात असल्याचा या गटातील जिल्हा परिषदेच्या इच्छुक उमेदवार रोहिणी थिगळे यांनी सांगितले. या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांची सविस्तर महती आणि माहिती देण्यात आली आहे. केवळ तारीख पाहण्यासाठी नव्हे तर धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची माहिती प्रत्येक कुटुंबाला मिळावी या हेतूने या दिनदर्शिकेची निर्मिती करण्यात आली असल्याचे देखील थिगळे यांनी सांगितलं. मुलाशी संवाद होणे खूप गरजेचे आहे. ज्या काळात ही मुले जन्माला आली, ज्या वेगाने विश्व क्षणात प्रगत होते, अशा या वेळेस काय प्रगट होते हे त्यांना कळत नाही. अशा स्थितीत मुलांकडे लक्ष देणे, त्यांच्याशी संवाद साधणे हे गरजेचे आहे असे प्रतिपादन ममता सिंधुताई यांनी राजगुरुनगर येथे केले. रोटरी क्लब ऑफ राजगुरुनगर आणि मांदळे विकास वर्धिनी आयोजित व्याख्यानमालेस तू आहेस ना या विषयावर सन्मती बालनिकेतन संस्थेच्या ममता सिंधुताई या बोलत होत्या. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. पण त्या अशक्याला गवसणी घालणारच तिला जे मिळालं नाही. आळंदीतील श्री क्षेत्र सिद्धबेट हे संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपानदेव, संत मुक्ताई यांचे वास्तव्य भूमी, लीलाभूमी म्हणून ओळखली जाते. तसेच या भूमीत ऋषी मुनींनी तप केले म्हणून त्यांची तपोभूमी म्हणून ओळखली जाते. अनेक भाविक या भूमीच्या दर्शनासाठी भेटी देत असतात. तसेच वारकरी संप्रदायातील विद्यार्थी येथे वारकरी संस्थेतील मृदुंगाचा सराव, विद्याभ्यास करतात. काही नागरिक रोज सकाळी संध्याकाळी ते वॉकिंगसाठी येत असतात, परंतु तेथील पर्णकुटीपासून काही अंतरावर मागील बाजूस असणाऱ्या दगडी वॉकिंग ट्रॅकवर सांडपाणी आल्याने तेथून चालण्यासाठी पुरेसा रस्ता उरला नाही. सांडपाण्याच्या तेथील परिसरात दुर्गंधी पसरली आहे. केळगाव ग्रामपंचायत हद्दीतील काही सांडपाणी त्या परिसरात येत असून ग्रामपंचायत यांनी त्यावर योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिक सांगत आहेत. शब्दांच्या मैफिलीतून अटल महामानवाला अभिवादन. भारतरत्न शब्दांचे जादूगार आणि कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या काव्यमय स्मृतींना उजाळा देण्यासाठी अटल कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
देशप्रेम, संवेदनशीलता आणि विचाराची उत्तुंग झेप ज्यांच्या काव्यातून अनुभवता येते अशा अटल कवीला शब्दांच्या सुमनांनी मानवंदना देण्यात येणार आहे. रविवार 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता देशपांडेवाडा, ब्राह्मणाळी, राजगुरुनगर येथे हा कार्यक्रम होणार आहे. पुणे जिल्हा भाजपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आळंद येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजमधील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने आळंदी नगरपालिका अग्निशमन दलाच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. आपत्तीच्या वेळी इमारतीतून कमीत कमी वेळेत बाहेर पडताना कोणती खबरदारी घ्यावी, घरगुती सिलेंडरमुळे आग लागल्यास ती कशी विझवावी, आग विझवण्यासाठी शाळेतील सिलेंडरचा वापर कसा करावा या संदर्भात माहिती देण्याबरोबरच मोठ्या स्वरूपात आग लागल्यानंतर अग्निशामक दलाचे कार्य कसे चालते याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त चाकणमध्ये रक्तदान शिबिर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. खेड तालुक्याचे शिवसेनेचे प्रथम आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी चाकण येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे आयोजन स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान, खेड तालुका आणि चाकण ब्लड बँक यांच्या विद्यमाने करण्यात आले. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 375 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य व नगरसेवक नितीन गोरे, चाकण नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मनीषा गोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी, संचालक माणिक गोरे, महेंद्र गोरे, सयाजी मोहिते तसेच माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, चाकण नगर परिषदेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका, चाकण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे येथील कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या मदतीसाठी धावून आले पत्रकार रत्नेश शेवकरी. पुणे येथील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णाला प्लेटलेट्सची आवश्यकता होती. चाकण येथे स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सदरील व्यक्तीचे नातेवाईक यांनी येऊन चौकशी केली. दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार रत्नेश शेवकरी यांनी क्षणाचाही विलंब न करता प्लेटलेट्स दान करण्यासाठी तयारी दर्शवली. त्यानंतर ब्लड बँकेत त्यांनी प्लेटलेट्स दान केले. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार रत्नेश शेवकरी यांचा या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 27 डिसेंबर 2025 रोजी कांद्याच्या आवाकेत मोठी वाढ झाली. कांद्याच्या आवाकेत मोठी वाढ होऊन देखील दरात मोठी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात 12 ते 14 रुपये प्रति किलोला असलेले कांद्याचे दर आता 18 रुपये किलोपर्यंत पोहोचले असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. शनिवारी चाकण मार्केटमध्ये 3500 क्विंटल कांद्याची आवक होऊन कांद्याला प्रतवारीनुसार 800 ते 1800 रुपये भाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनानं सांगितलं. मागील आठवड्याच्या तुलनेत दरात चांगली वाढ झाल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितले. चाकण पटरवाडी महात्मा फुले मार्केट आज सरासरी कांद्याचे भाव 1200 ते 1800 1900 पर्यंत निघाले. माझा कांदा जर साधारण मिडियममध्ये होता 1725 रुपये खपला आणि नरम माल 10 ते 12 ते 14 15 16 17 18 काही 19 पर्यंत खपले. एक्सपोर्ट जर चांगलं दूर गेलं तर याकडे भाव हे टिकून राहतील. हे आता हा पंचगंगा कांदा आहे ना, हे टिकाऊ नसतो त्यामुळे ते आज बरे खपले. हां, पुढच्या काळात भाव राहतील, हे राहतील भाव पुढल्या काळात. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 27 डिसेंबर 2025 रोजी पालेभाज्यांच्या दरात आणखी घसरण झाली. मागील काही दिवसांपासून पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आवकेच्या तुलनेत ग्राहक नसल्याने दरात घसरण झाल्याचे भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले. माझं नाव तुषार विश्वनाथ शेवकरी, भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. कोथिंबीर शिरोलीवरून आणली होती आणि मेथी काळूसवरून आणली होती. सकाळपासून 5 रुपये 4 रुपये 3 रुपये अशा पद्धतीने विकली तरी माल खपला नाही. तुम्ही बघू शकता किती माल शिल्लक आहे. नाताळच्या सुट्टीमुळं सगळे लोक फिरायला गेलीत, त्याच्यामुळं बाजारात उठाव राहिला नाही, मालाला कसाच उठाव राहिला नाही. सगळ्या बाकीच्या भाज्यांचे काय भाव होते आज? काय कांदापात 10-12 रुपये, शापू 10 रुपये 8 रुपये, मेथी 4-5 रुपये, कोथिंबीर 2-3 रुपये, पालक 2-3 रुपये, सगळ्या बाजाराचं पडी आहे. आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये फळभाज्यांची आवक आणि भाव स्थिर राहिले.
टोमॅटो, कारली, दोडका, भेंडी, गवार, कोबी, वांगी, फरशी आदी सर्वच भाज्यांचे भाव स्थिर राहिले असल्याचे बाजार समिती प्रशासन व आडत्यांनी सांगितले. मी बाळासाहेब एकनाथ शेवकरी गाळा नंबर 21 आज खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार चाकण मार्केट यार्डमध्ये वाटाण्याची भरपूर आवक झाली, त्याच्यामुळे भाव जरा कमी झाले. वाटाणा 25 ते 26 रुपये, टोमॅटो 40 ते 45 रुपये, फुलवर 6 ते 7 रुपये, गाजर 15 ते 16 रुपये, पापडी, वाल हे 20 ते 15 ते 20 रुपये आणि मिरचीचे भाव जरा थोडे वाढलेले आहे. मिरची 45 ते 55पर्यंत गेलेली आहे आणि वाटाण्याची आवक तर जास्तच आहे, त्यामुळं गिराईक बी जरा शांत आहे चाकण मार्केटला. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 3 महिन्याकरिता बंद करण्याचा संस्थांचा निर्णय. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकाम तसेच भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासोबतच कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने मंदिर 9 जानेवारी 2026 पासून पुढील 3 महिन्यासाठी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून भाविकांना दर्शनाकरिता बंद करण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थांनी घेतलाय. भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी केले आहे. राज्य शासनाने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या आराखड्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी तसेच प्रत्यक्ष बांधकामाच्या काळातील सुरक्षितता लक्षात घेता 23 डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थांचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार व भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकीत सर्वांच्या सहमतीने मंदिर 9 जानेवारीपासून पुढे 3 महिन्यांसाठी महाशिवरात्रीचा 12 ते 18 फेब्रुवारी 2026 हा कालावधी वगळून तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि भाविकांच्या सोयीकरिता महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये मंदिर भाविकांकरिता दर्शनाकरिता खुले राहणार असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले. सन 2027 मध्ये त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार असून त्यापूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ 2025च्या अनुभवावरून कुंभमेळ्याच्या काळात नाशिक त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांकडून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश निर्गमन व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. कामाचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेता भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासोबतच कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असल्याने मंदिर परिसर भाविकांसाठी तात्पुरता बंद करण्यात येणार आहे. मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकर यांची नित्यपूजार्चा, अभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार व नियोजित वेळेत सुरू राहतील. या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश अथवा प्रत्यक्ष दर्शन सेवा उपलब्ध राहणार नाही. बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी तसेच भीमाशंकर ग्रामस्थ वगळता कोणालाही श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूल महाळुंगे विद्यालयाचे व ज्ञानवर्धिनी प्री स्कूल वासुलीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्नेहवन अनाथ आश्रमाचे संस्थापक अशोक देशमाने उपस्थित होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.